या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अगदी तुरळक किंवा अशा हलक्या सरी येऊन जात आहेत, अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळतोय. आता येणाऱ्या काही दिवसांचा अंदाज कसा असणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. शिवाय विभागनिहाय हवामान खात्याने काय अंदाज वर्तवलेला आहे तेही आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक सॅटेलाइट इमेज दिसत असेल. एक कमी दाबाचं क्षेत्र जे तयार झालेलं होतं, जे झारखंड छत्तीसगडच्या आजूबाजूला होतं, ते आता मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशच्या मध्यभागी येऊन पोहोचलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम असा होणार आहे की या दोनही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तेच आपण जर ओडिसा, वेस्ट बंगाल बघितलं तर त्या भागांमध्ये सुद्धा सायक्लॉनिक सर्क्युलेशन, ज्याला चक्राकार वारे असं म्हटलं जातं, ते सुद्धा तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे ईशान्य भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता टेक्निकल टर्म्स मध्ये हवामान खात्याने मुळात काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घ्यायला हवं. वेस्ट विभाग जो आहे त्याबद्दल त्यांनी काय अंदाज दिलेला आहे ते बघा. आता प्रत्येक सॅटेलाइट बुलेटिनचे जे डिटेल्स असतात ते सुद्धा त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेले असतात, पण ते अतिशय टेक्निकल भाषा असते, त्याच्यामुळे ते समजून घेणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. पण तरीही मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. स्कॅटर्ड टू ब्रोकन लो टू मीडियम क्लाउड्स विथ एम्बेडेड इंटेन्स टू व्हेरी इंटेन्स कन्व्हेन्शन ओव्हर MP ईस्ट राजस्थान असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि वीक टू मॉडरेट कन्व्हेन्शन ओव्हर वेस्ट राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. आता याचा अर्थ काय होतो की स्कॅटर्ड टू ब्रोकन लो टू मीडियम क्लाउड्स, म्हणजे जे ढगांची जी निर्मिती आहे ती तयार झालेली आहे, तर ती कशी आहे, ती स्कॅटर्ड टू ब्रोकन आहे. म्हणजे साधारण 50 ते 75% ढग जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे. कुठल्या भागांमध्ये तर ईस्ट राजस्थान म्हणजे पूर्व राजस्थान आणि त्याचसोबत मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतात, कारण तिथे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे किंवा ते आता त्या भागांमध्ये आहे. त्याचसोबत त्यांनी जे म्हटलेलं आहे की एम्बेडेड इंटेन्स टू व्हेरी इंटेन्स कन्व्हेन्शन, एम्बेडेड इन टू व्हेरी इंटेन्स टू इंटेन्स कन्व्हेन्शन. म्हणजे आता कन्व्हेन्शन म्हणजे काय, तर ती प्रक्रिया ज्याच्यामध्ये जी गरम हवा असते ती वर येते आणि मग ढग निर्मिती होते आणि पाऊस पडतो. ही जी प्रक्रिया आहे त्याला कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. आणि ती त्या प्रक्रियेचं सुद्धा, ती प्रक्रिया किती आहे आता, तर ती इंटेन्स टू व्हेरी इंटेन्स अशी आहे असं त्यांनी आता म्हटलेलं आहे राजस्थान बद्दल, म्हणजे पूर्व राजस्थान बद्दल आणि मध्य प्रदेश बद्दल. आता हेच आपण जर वीक टू मॉडरेट कन्व्हेन्शन ओव्हर वेस्ट राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र याचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर पुन्हा तेच होतं की कमकुवत ते मध्यम स्वरूपाचं कन्व्हेन्शन जे आहे ते सध्या आपल्याला बघायला मिळतंय पश्चिम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रावरती. म्हणजे काय, तर साधारण जे ढग निर्मितीची जी प्रक्रिया आहे किंवा जी गरम हवा जी आहे ती ज्या वेळेला हवा ज्या वेळेला गरम होते आणि मग ती वर सरकते, त्याच्यानंतर जे ढग निर्मिती होते, तर ही जी प्रक्रिया आहे ती आता महाराष्ट्रात वीक टू मॉडरेट अशा स्वरूपाची आहे. म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार नाही, कारण तसं तितकंसं पोषक वातावरण नाहीये. आणि कन्व्हेन्शन जे आहे ते सुद्धा मध्यम स्वरूपाचं आहे किंवा कमकुवत स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता आणखीन एक ट्विट जे हवामान खात्याने मुंबईच्या केलेला आहे, त्यांनी काय लिहिलंय बघा की लाईट टू मॉडरेट रेनफॉल व्हेरी लाईकली टू अकर ॲट मोस्ट प्लेसेस in the district of South Konkan, Goa, at many places in the districts of North Konkan, at a few places in South Madhya Maharashtra, isolated places in the districts of Marathwada आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्र असं हवामान खात्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. आता विभाग निहाय जर बघायचं झालं तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला मॅप जो दिसतोय त्यात आपल्याला बघा काय आपल्याला बघायला मिळतं. 28 तारखेसाठी आपण जर बघितलं तर जसं त्यांनी म्हटलं की दक्षिण कोकण आणि गोवा, उत्तर कोकण हा भाग जर बघितला. आता आपण जर विभागनिहाय बघायला गेलो तर हवामान खात्याने काय सांगितलेलं आहे बघा 28 तारखेसाठी की दक्षिण कोकण आणि गोवा आणि उत्तर कोकण हे जे दोन भाग आहेत इथे आपल्याला निळा रंग बघायला मिळतोय. म्हणजे इथे अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येऊन जाण्याची शक्यता आहे. तेच आपण जर मध्य महाराष्ट्रातला भाग बघितला, म्हणजे पुन्हा एकदा उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचे भाग बघितले तर या दोनही ठिकाणी स्कॅटर्ड आणि आयसोलेटेड अशा प्रकारचा पाऊस असेल. म्हणजे अगदी कमी
मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस असेल किंवा काही काही ठिकाणीच मुळात पाऊस असेल असं म्हटलेलं आहे की जसं की घाट भाग जो आहे, घाट माथा जो आहे त्या भागामध्ये पाऊस होईल असा याचा अर्थ होतो, कारण तिथे आपल्याला हिरवे रंग बघायला मिळतात. आणि आपण जर पूर्व आणि पश्चिम विदर्भ बघितलं तर तिथे निळा रंग आहे, म्हणजे तिथे सुद्धा अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा त्याचा अर्थ होतो. या मॅपचा मुळात अर्थ असा असतो की या भागांमध्ये वाईड स्प्रेड रेन होणार आहे, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडणार आहे का फेअरली वाईड स्प्रेड रेन होणार आहे, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये काही काही भागांमध्येच पाऊस होणार आहे. त्याच्यानंतर तो स्कॅटर्ड असणार आहे की तो आयसोलेटेड असणार आहे, म्हणजे स्कॅटर्ड म्हणजे एखाद्या जिल्ह्यात 10 ते 15 ठिकाणी पाऊस होईल, उरलेल्या ठिकाणी नाही होणार असा होणार आहे का तो आयसोलेटेड असणार आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये फक्त एखाद्याच ठिकाणी पाऊस होणार आहे का तो जिल्हा ड्राय असणार आहे, म्हणजे ते पाऊसच होणार नाहीये याच्यासाठीचा हा अंदाज असतो. आता हा झाला 28 तारखेचा अंदाज. आपण जर आता 29 तारखेचा बघितलं तर 29 तारखेला विदर्भात त्यांनी पाऊस सांगितलेला नाहीये, तिथे स्कॅटर्ड पद्धतीचा पाऊस असेल असं म्हटलेलं आहे. आणि आपण जर कोकण बघितलं तर दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पाऊस होईलच अशी शक्यता आहे, कारण की तिथे वाईड स्प्रेड रेन असं म्हटलेलं आहे. आणि नॉर्थ कोकण आपण जर बघितलं तर उत्तर कोकण जर बघितलं तर तिथे सुद्धा फेअरली वाईड स्प्रेड, म्हणजे तिथे सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता आपण जर पुढच्या 2 दिवसांचा अलर्ट काय आहे तो जर बघायचा म्हटला तर शुक्रवारसाठी त्यांनी लातूर, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पावसाची शक्यता आहे. तिथे वादळी वारे वाहू शकतात, विजांचा कडकडाट होऊ शकतो आणि त्याच सोबत ढगाळ वातावरण असू शकतं आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊन जाण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कोकणचा जो संपूर्ण भाग आहे, किनारपट्टीचा जो संपूर्ण भाग आहे, या भागांमध्ये सुद्धा स्कॅटर्ड पद्धतीचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण अर्थात मुसळधार पाऊस नाहीये, त्याच्यामुळे कुठलाही अलर्ट 28 तारखेसाठी आता तरी देण्यात आलेला नाहीये. 29 तारखेसाठी बघितलं तर 29 तारखेसाठी सुद्धा पुन्हा एकदा अशाच प्रकारचा अलर्ट आपल्याला बघायला मिळतो की त्याच्यामध्ये हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे या भागांमध्ये विजांचा कडकडाट होऊ शकतो, सोसाट्याचे वारे वाहू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेला आहे. पण तो अगदी हलक्या स्वरूपाचा असणार आहे आणि तो सगळीकडेच होईल अशी शक्यता नाहीये, तो काही काही ठिकाणीच होणार आहे असं सुद्धा त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. तर हा पुढच्या 48 तासांचा अंदाज होता. विभागनिहाय आणि जिल्हानिहाय अंदाज सुद्धा सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुमच्या जिल्ह्यात आता काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.